हाय. हाय. बरं झालं इथेच भेटलास. का काय काय झालं? फोन करायचा होतास ना. अरे मी क्लिनिक मध्ये न जाता डायरेक्ट इथेच आले म्हणून फोन नाही केला. का काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम तसा आहे पण आणि नाही पण. म्हणजे मी काय समजायचं? अरे आजोबांचा फोन आला होता, उद्या आजीचा वाढदिवस आहे. तर त्यांचं म्हणणं होतं तू ईशाला घेऊन सरप्राईज द्यायला ये. अरे वा, गुड, चांगली आयडिया आहे. मग जा ना. अरे काय जाणार, कसं जाणार? कसं जाणार म्हणजे? तुला हात पाय डोळे डोकं सगळं दिलंय ना देवाने. मग इथून उठायचं आणि जायचं गावाला. व्हेरी फनी मिस्टर विक्रांत. पण गावाला जायचं असेल तर तिकीट काय माझ्या काकांनी काढली आहेत? मग मला सांगायचं ना. मी माझ्या काकाला सांगितलं असतं तिकीट काढायला. मी काय बोलते आणि तू काय म्हणतोय? अशीच चेष्टा करणार आहेस का माझी? बर ठीक आहे. पण मला खरंच मनापासून वाटतं की तू ईशाला घेऊन जावस. अगं आजी आजोबांनाही भेटेल ना ती. आय नो. अरे मला पण वाटतंय, पण लास्ट मोमेंट कसं जमणार? म्हणून मला वाटतंय की हे सगळं डिफिकल्ट जाईल. कसं जमणार म्हणजे? अगं सरप्राईज असं अचानकच द्यायचं असतं. आणि ह्याच्यात न मॅनेज होण्यासारखं काय? अरे म्हणजे मला जावं लागलं तर क्लिनिक बंद ठेवावं लागेल. त्याशिवाय ईशाला घेऊन जाणं म्हणजे तिला ते मानवायला हवा तो प्रवास. याआधी कधीही ती गावाला गेली नाहीये, त्यात बसचा प्रवास. आणि ऐन वेळेस मला मिळेल ती बस पकडावी लागेल रे. ईशाला हे सगळं मानवेल की नाही? हा काही इतका मोठा प्रॉब्लेम नाहीये. तू माझी गाडी घेऊन जा ना आणि ड्रायव्हरलाही घेऊन जा. नाही नको, तुझी गाडी नको. हे पेट्रोल किती लागेल? पेट्रोलचा कसला विचार करते? बरं मग एक काम करू, पेट्रोलचे पैसे मी देते. काय मानसी, तू किती हिशोबी झालीयस. कधीपासून? हे त्यात काय, मी तुला उगाच खर्चात कशाला टाकू? ठीक आहे, मग मी आजपर्यंत आपण जे कॉफी प्यायला जायचो ना, ती सगळी बिलं तुला आणून देतो. हा, तू व्यवस्थित बरोबर हिशोब कर आणि मला सांग. मग जर मी तुला पैसे देणार असेल तर मी देतो, किंवा तू देणार असेल तर तूही देऊन टाक. आणि आपण खूप गिफ्ट दिलेत एकमेकांना, त्याचाही हिशोब करून टाकू, नाही का? शेवटी काय ते जास्त महत्वाचं आहे. मैत्री, फिलिंग